लावायचं आता याच्यात तुम्ही ब्रँड जसं घ्या त्याप्रमाणे आता आपण रात्री 4 वाजता आमचा AC आला घरी. नाना तर भक्ती आली होती माझी बहीण, मामाची मुलगी, आणि गेली आता ती तिकडे जॉबला आहे पेंडला. तर आता जॉबवरून सुटल्यावरती तिकडे आली होती आणि आता गेली ती जिथे राहते तिकडे, कारण तिला सुट्टी नाही आहे. मग ती सुट्टीच्या दिवशी इकडे राहायला येणार आहे या पुढच्या वीकमध्ये. आणि काय नाही, दिवस सगळा असाच गेला. आज रात्री अजिबात झोप नाही भेटली, कारण एवढा गरम आहे आणि इकडे पाऊस अजिबात नाही आहे. मग म्हणून AC वगैरे घेतला आज. आणि काय नाही, आता मम्मी आज मस्त कोळंबी बनवणार आहे. आत्ताचं फिश सकाळी काय आणायला मिळालं नाही, म्हणून मग आत्ता फिश आणलं बाबांनी, कोळंबी आणली आणि कोळंबी फ्राय करणार आहे, कारण मला कोळंबी फ्राय खूप आवडतं. तर असा आजचा दिवस गेला सगळा. आणि काय नाही, आता मस्त जरा इथेच खाली फिरते आहे. छान नाही क्लायमेट, जरा आता थोडी हीट कमी आली आहे, बरं वाटते जरा संध्याकाळचं असंच राऊंड मारायला. बाबा बर्फ घेऊन आले कूलरमध्ये टाकायला, कारण आज आमचं काही AC इन्स्टॉल नाही होणार आहे. इथे फॅक्टरी आहे. ॲक्च्युली आम्ही दुपारी पण आणला होता बर्फ आणि आत्ता पण आणला आहे कूलरमध्ये. तुझ्या ब्लॉगमध्ये हाय गाईज, तर आज आहे नेक्स्ट डे आणि आज AC इन्स्टॉलेशनला आत्ता आले वाजलेत 12 वाजून गेले. मग AC दुपारपर्यंत होईल इन्स्टॉल. तर 2 दिवस झोप नाही लागली अजिबात, एवढी गरमी आहे इकडे. आणि आता मम्मी म्हणून आम्ही वरती बेडरूममध्ये आलो आहे. खाली इन्स्टॉलेशनची सगळी गडबड आहे. तर फायनली आज आमचा AC बसेल. काय नाही, मी माझं थोडंसं प्रोजेक्टचं काम करते आणि अजून जेवलो नाही, थोड्या वेळ जेवू. आज व्हेज, आज मुगाची उसळ केली आहे मम्मीने आणि आमटी भात, सिम्पलच, कारण ही सगळी इन्स्टॉलेशनची येणार होती माणसं, त्यामुळे जास्ती मग बोलली की काय थोडक्यात काय होईल ते करते मी पटकन. सो चला मग.